शिकलेले नव्हते हो, पण लय हुशार होते. आता लय शिकले तर फक्त पप्याच्या माईच्या बागलात बसून चालले, दुसरा काय फरक आहे. हो, गाण्यात ऐकलं होतं नवरा माझ्या मुठीत ग, आता मुठीत नाही, इथं दाबलाय. गुरगुर केलं की ती जोरात दाबी, ती तडफड केलं की अशी आवळून दाबी, ती फडफड करूच नको सुमळ्या. लय पुस्तकं वाचून बागलात दाबला, काय केलंय. अरे माणसं शिकलेली नव्हती, पण चार चार भावायची लेकरं हो, लग्न होस तर एका जाग्यावर राहत होती. इतकी सज्जन माणसं होती आपली जुनी बापदादे, लक्षात ठेवा. इतकी सज्जन होती, इतकी सज्जन होती. बाबासाहेबजी, महेशरावजी, मालकाच्या कृपेनं तुम्ही मोठे झाला असाल. माझी पात्रता नाही तुम्हाला सांगण्याची. इथं बसलेले कितीतरी माणसं मला आवताला झुकतील, इतके श्रीमंत आहात, मोठे आहात तुम्ही, मालदार आहात. पण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या पायाचा चाकर याच्याकरता सांगतोय, माणूस मोठा जरी झाला असेल तर मागच्यांची आठवण ठेवत जा, मागच्यांची आठवण ठेवत जा, आठवण ठेवत जा. एक जुनं वाक्य सांगतो, विहिरीतलं पाणी काढायला लाईट नव्हती तेव्हा साधन काय होतं, मोठी. मोठी कळत असते आणि जुन्या माणसाला मोठ कळती. मोठीला दोन चाका असतात, एक लांबणीचं चाका असतंय त्याला कणा म्हणतात, बरोबर आहे ना, आणि गोल चाक वरी असतंय. आपा महाराज काहीच माना हलवायचे नाही, तुम्हाला काही माहित नाही हजारे महाराज. तुम्ही ऐकून माना हली ना म्हणजे बहिरेनं हो म्हणणे. बर, आता मी पण तुमच्याच वयाचा आहे, पण मला जुनं पाहायचा नाद आहे म्हणून सांगू शकतो ना. जुनं आवडच ना लोकायला, ज्यायला ज्यायला जुनं आवडत नाही म्हणून कोरोना आलता. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, बेट्याव जुन्याला विसरलात, या दुकानदार या. लय हुशार माणसं पाऊस उघड्यावर आले कशाची भिजत येते. विठाला 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 विटेवरची मालकानं सांगितलं, माणसं भरकटली, जुन्यांना विसरली. जुनं कधी विसरायचं नाही विसरायचं जुनं कधी. मोठीच सांगत होतो, वर एक चाक आहे, खालच्या चाकाला कणा म्हणतात, वरच्या दोराला नाडा म्हणतात, आणि खालच्या आडव्या कणा नावाच्या चाकावर जे दोर फिरतो का त्याला सौंदड म्हणतात. वाक्य बरोबर आहे ना. वरच्या चाकावरल्या दोऱ्याला नाडा म्हणतात आणि खालच्या दोराला सौंदड म्हणतात. चमड्याची केलेली पाणी वढायची जी साधन असते तिला पखाल म्हणतात, पखाल म्हणतात, पखाल. पण ते आपलं काय म्हणते, असं सांगितलं म्हणायचं जाग्यावर येत. मोठ म्हणतात, पण मोठ कोण्या हिरीला लावता येते, तिला काय असलं पाहिजे. त्याला दुसरं एक भरा वडा, त्याच्यावर त्याला दोन असे चार असते दगड, चार, इकून एक मधात दोन, त्याच्यावर तासलेले लाकडं, पुन्हा आडवं, पुन्हा खालून आडवं, त्याला बगाड लाकडं असं म्हणतात. आणि त्याच्यावर मोठ तरंगलेली असती, ते जरा असं इरीत झुकलेलं असते. तुम्ही दोघ जण मागच्यांना विसरू नका, इतकं सांगतोय, इतकं 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 सांगतोय. मागचं जी माणसं विसरत नाहीत का त्या माणसाला पंढरपुरातला मालक गरीब करीतच नाही, गरीब करीतच नाही. फक्त मागचं विसरायचं नाही. तर लक्षात ठेवा, इथल्या सगळ्या तरुणांनी आपल्या आजोबाला, आजीला मी सांगितलेलं घरी गेल्या उद्या विचारा, आज जरी झोप आली तर उद्या विचारा, बैलाला मागचं दिसत का नाही. ऐका, मागची आणि पुढची जागा विसरायची नाही. त्याचं कारण सांगतो, गरिबी आल्यावर लाजायचं नाही, श्रीमंती आल्यावर माजायचं नाही. मागची आणि पुढची जागा विसरायची नाही. ती माणसं कधीच भिकारी होत नसतात. असू द्या 7वी शिक्षण, पण ऐका, ऐका बली लेन तुम्ही तर ऐका 2 घंटे. आता राहिलेच किती का, आता 26 मिनिटं फक्त. कवरक बी वा 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 गोड मुकदम आहे आजचा. तर विठाला विठाला विठाला
मोठ विहिरीत जाती, विहिरीत जाती. विहिरीत मोठ गेल्याच्या नंतर पाण्यानं भरली. हे बैलाला कवा कळतं माहितीये? मागचे पावलं त्या खुरवातावर आल्यावर. बैलाला माहितीये इथं मागचे पाय आले की आता मोठ भरली, मोठ भरली भरली भरली. त्याच्यापेक्षा शिल्लक जर बाहेर बैल सरकाला तर वरच्या भऱ्या सगट मोठ विहिरीत. ऐका पुढचं. मोठ आता तुम्ही पाणी सांडत त्याला काय म्हणतात? थारुळा. शाबास, वा. मोठ थारुळ्यात आली. हे बैलाला कशावर कळतंय? पुढच्या पावलाच्या खुरवातावर. तिथे पाऊल गेला, मोठ हाणणारा येडपट असला तरी बैल पुढे सरकत नाहीत. आणि बैल जर अर्धा फूट पुढे सरकला तर अख्खं बगाड मोठ हाणणाराच्या अंगावर. आणि अर्धा फूट बैल जर सरकला तर मंडपीवर बसलेला असतो ते मोठ हाणणारा, तिला 2 छिद्र असते. नाडा खालून असतो, त्याला बसायला जागा अशी मस्त असती. आणि मग तिथं आल्यावर तो कण्यावर पाय देतो, बडा 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 पाणी पडतंय. अर्धा फूट जर बैल माग सरकला तर मोठ विहिरीत. आणि अर्धा फूट बैल जर पुढं सरकला तर मोठी सगट बगाड पुढं. मग बैल अर्धा फूट माग पुढं सरकला तर इतकी चूक होती. माणसाईनं तिळा इतकी पण चूक नाही करायला पाहिजे. माग पुढं सरकत असताना विचार करावा, गोड मोठ चलत असती, गोड गोड गोड. तुम्ही जितके मोठे यजमान याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठे. कधी कधी मागचाही पुढचा विचार लक्षात ठेवा. वाक्य नीट ऐका. माऊली महावैष्णव ज्ञानोबा म्हणतात, मुक्ता दुसऱ्याच्या गावात हिशोबानं राहिलं पाहिजे. इथपर्यंत आलतं ना? इथपर्यंत. वाक्य नीट ऐका. ज्याला चौकट ओलांडून बाहेर जायचंय त्यानं 2-4 गोष्टी सांभाळायच्या. ज्याला बाहेर प्रवास करायचा का त्यानं 4 गोष्टी सांभाळायच्या. अर्ध्या भाकरीनं उपाशी राहायचं 1, अर्ध्या भाकरीनं उपाशी राहायचं 1, पैसे कमी खर्चायचे 2, दुसऱ्याला तपासून त्याच्या सानिध्यात राहायचं 3, बुद्धीचा वापर जास्त करायचा 4. खाण्यासाठी बुद्धी वापरायची नाही जास्त, पैशाचा चुरडा करण्यासाठी वापरायची नाही. बुद्धी विवेक दृष्टीनं. त्याचा 4था वेगळा मुद्दा आहे, घरी गेल्यावर लक्षात घ्या. बाहेर प्रवासातल्या माणसांनी अर्ध्या भाकरीनं का कमी उपाशी राहायचं त्याचं कारण सांगतो. मोठं गाव, मध्यभागी घर, आणशेत पावसाचे दिवस, येसुरवाड्या कचून खाल्ल्या, सकाळी गाव खरगवसत नाही. हे सांगतोय तुम्हाला आपल्या मराठवाडी भाषेमध्ये. पुरावा सांगतो. अर्वाच्य भयो भक्षंती जठरा नलो यति प्राता विनियोगेन नैसर्गिक विधी संपादनो नैवम गिरगावकर लिखितम. बक बक जनावरासारख्या खाणाऱ्या माणसाला सकाळच्या नैसर्गिक विधीची पंचायत येत असती. म्हणून बाहेर गावी अर्ध्या भाकरीनं कमी उपाशी राहिलं पाहिजे. बाहेर गेल्याच्या नंतर पैसे कमी खर्चायचे. सोहळ्यात गेला ज्ञानोबारायच्या, भजे पाव दिसले की हान, वडापाव दिसले की हान, चहा दिसला की पी. अर्ध्याच वाटात पैसे संपले, लागला भीक मागायला. प्रवासात पैसे कमी खर्चायचे. आणि प्रवासात बुद्धीचा वापर जास्त का करायचा त्याचं कारण सांगतो. आपल्या बाजूला महाराजाचे कपडे घातलेला माणूस महाराजच असेल कशाहून? बुद्धीचा वापर न केल्यामुळं जवळ घेतला, हाणला खिसा. आणि 4था मुद्दा सांगतो. प्रवासातल्या माणसाने कमी चरचर बोलायचं. इथलं एखादं पोरग कीर्तनातून जर उठलं आणि मी जर त्याला न पटलं असं चरचर बोललं तर ते माझ्या गाडी दगड हाणते. म्हणून बाळ्या तू दुसऱ्याच्या गावात आहेस ना, उठून कीर्तन ऐकू, बसून ऐकू, कोणी बुट घालून ऐकू, कोणी हातपाय लांबू, तुला घेणं काय त्याच्याहून फुकट कळण शेंडी वळवळ. ते दगड घालतील तुझ्या गाडीत. ज्ञानोबाराय सांगतात, मुक्ता प्रांत भेदो यो रसनात प्रिया. पुराणातलं वाक्य. दुसऱ्या प्रांतात आपण कमी बोलावं. आहे हा साधू पांडुरंगाला नाव ठेवणार आहे, पण याच्या झिपऱ्या हलवायच्या आपण इथं नाही, आपण याला महाराष्ट्रात नेऊन हलवू.
थोडंसं दम धरा. आणि मुक्ताई साहेबाला विचारलं, ज्ञानदादा हे पांडुरंगाला पत्तर म्हणतंय. पुन्हा विचारलं, कोण आहे? मुक्ताई. ठीक है. नामदेव महाराष्ट्र में जी पत्थर को दूध पिलाते, जी पिलाते. आम्हाला बघायचंय. ज्ञानोबारायांनी सांगितलं चला महाराष्ट्रात. आणि उत्तर भारतातल्या कान्हो गोवारीला पंढरपुरात आणलं. काय त्यांचा महिमा सांगतोय. कितवं उदाहरण आहे. बर 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 हो. स्वामी रामांचं एक सांगितलं, निमकरोली नावाचे संन्याशांचं सांगितलं. हे काय का